मरण पावलेलं गोगलगाय जर गोळा करून वजन जरी केलं तर 40 ते 50 किलोच्या आसपास गोगलगाय होतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात. तर सुरुवातीला आता तुम्ही जे व्हिडिओ आणि फोटोज पाहिले अशा प्रकारे गोगलगायचा प्रादुर्भाव आहे संदर्भात आम्ही स्थानिक शेतकऱ्यांनी मिळून पेपरला बातमी दिली होती. ती अशा पद्धतीने त्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर कृषी अधिकारी घटनास्थळी येऊन म्हणजे आमच्या शेतावर येऊन पाहणी करून गेले. त्यांनी अशा पद्धतीने त्यामध्ये एका बारडीमध्ये 10 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 किलो गुळ मिसळून आपले जे गोंडपाट असतात पोती ते भिजवून घ्यायची आणि ते अशा प्रकारे जागोजागी ठेवायचे. त्यामुळे वासाकडे आकर्षित होऊन संध्याकाळी गोगलगाय याखाली येऊन त्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याने प्रथमोपचार देऊन जे त्यांनी औषध दिलं होतं नेलकिल त्याचा बी परिणाम काय होत नाही पाऊस पडल्यामुळं. पावसाच्या अगोदर जेवढं ठेवल्यानंतर ना त्याच्याकडे आकर्षित होऊन गोगलगाय त्याजवळ आल्या तेवढ्या गोगलगाय मरण पावल्या. पाऊस पडल्यामुळं ते औषधाचा इम्पॅक्ट कमी होतो आहे. त्यामुळं आम्ही पुन्हा अशी मागणी केली की साधारणतः आमच्या भागातील 30 ते 35 एकर क्षेत्र या गोगलगाय बाधित आहे. त्यामध्ये मग ऊस येतो आहे, केळीबाग येते, द्राक्षबाग येत आहेत, कडधान्य येत आहेत, त्यामध्ये उडीद, मूग, भुईमूग या सर्व प्रकारची पिकं येत आहेत, भाजीपाला आणि माझी वैयक्तिक भेंडी आहे. त्या भेंडीवर बी प्रादुर्भाव दिसून आला आहे. माझा शेवगा आहे, त्या शेवग्यावर बी बऱ्यापैकी प्रादुर्भाव झाला आहे, या गोगलगायचा इम्पॅक्ट झाला आहे. म्हणून आम्ही अशा पद्धतीचं जास्त औषधाची मागणी केली. कारण हे जे औषध आहे साधारणतः 1 किलोचं पॅकेट 900 ते 1000 रुपयाच्या आसपास आहे आणि त्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट होत नाही पाऊस पडल्यानंतर ना. त्यामुळं आम्ही एक्स्ट्रा मागणी केली. तर अधिकाऱ्यांकडून बघूया, वर कळवलं आहे अशा प्रकारचे उत्तर येत आहेत. त्या काळात ह्याचा भरपूर प्रमाणात धोका आहे. याचा विचार करून प्रशासनानं याबाबतीत काय असेल ती जागरूकपणे खबरदारी घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही. कारण प्रादुर्भाव भरपूर आहे, त्रास भरपूर होते.